वाट तुझी तू चाल कर, संघर्षाची वाट तुझी तू चाल कर, लढ असा की विजय तुझा बेमिसाल कर, बेमिसाल कर, संघर्षाची वाट तुझी तू चाल कर, संघर्षाची वाट तुझी तू चाल, तू घे शोध तू संकटांचा घे बोध तू, घे बोध तू आघातांना रोध तू, चक्रव्यूह हे भेद तू लक्ष। आज आपल्याला बांधकाम कामगार साहित्य वाटप, संस्थात्मक साहित्य वाटप करण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माननीय धैर्यदादा कदम व भारतीय किसान मोर्चाचे जिल्हा महाराष्ट्राचे सचिव रामकृष्ण वेकाळ साहेब, या मंडळाचे अध्यक्ष शेजवळ काका, या मंडळाच्या महिला अध्यक्ष गाडगे मॅडम, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषदचे सदस्य, आमचे मित्र सावजी शोधास, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र चव्हाण आणि सर्व व्यासपीठ, त्यानंतर मी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे स्वागत करतो। आज आपण मोठ्या संख्येनं महिला हजर राहिले, एवढ्या मोठ्या संख्येनं महिला पहिला मेळावा असला तर हजर राहतात, पण आज या दादांनी आजपर्यंत 20,000 बांधकाम कामगारांचे फॉर्म भरले, त्यातील 17,000 फॉर्म हे अप्रूव्ह झाले, जे 2-3 हजार राहिले ते या 8 दिवसात 10 दिवसात 15 दिवसात ते अप्रूव्ह होतील। आणि सर्वांना एक माझी अशी विनंती राहील की सर्वांना साहित्य, ज्यांचं नाव आहे, ज्यांना फोन आलाय त्या सर्वांना साहित्य मिळेल, पण ते साहित्य घेताना आपण कोणताही दांगा करायचा नाही, व्यवस्थित घ्यायचं। आपल्या कार्यक्रमाला कुठलाही दाब बोट टाकता कामा नये, खाली टेबल मांडले जसे आम्ही तारखा सांगणार त्या तारखेप्रमाणे कसं उभं राहायचं। पुन्हा आता पहिला नंबर येईल, पुन्हा शेवट नंबर येईल, मी म्हणतो 4 वाजू द्या, 5 वाजू द्या, 10 वाजू द्या, ज्यांचा नंबर येणार, ज्याचा नंबर येणार त्याला ते साहित्य मिळणार। एखाद्याला गाडी नसेल, काही प्रॉब्लेम असेल, आम्ही दिवस येत असणार आहे, तुम्हाला तुमचं साहित्य आणि तुम्हाला घरपोच करायची ही आमची जबाबदारी राहील। त्यामुळे कुणीही दंगा करायला नाही, कारवा करायला नाही, तेवढा चांगला। काय मी सकाळी 7 वाजता निघून गेलो तर काही बहिणी सकाळी 7 वाजता सुद्धा आल्या त्याचा नंबर लावायला, तर त्यांचा पहिला नंबर येणार, त्या पहिल्यांदा घरी जाणार, आणि कुणी असं करायला नाही। प्रमोद आपल्या ओळखीचा आहे, ते नात्याच्या ओळखीचा आहे, विकासाच्या ओळखीचा आहे, माझं नाव पुढं करा, असं कुणीही करायचं नाही। कारण माझ्या माता बहिणी सकाळी 7 वाजता बघितले, 7 वाजता डबा घेऊन आले, आता खाली ते जेवल्या, 11 वाजता जेवले, ते अशांना पहिला नंबर मिळेल, आणि जे राहिले त्यांना सर्वांना मिळणार। कोणाची गैरसोय झाली तर तुम्हाला घरपोच तुम्हाला साहित्य दिलं जाईल, तुम्हाला घरपोच केलं जाईल, एवढं मी सांगतो। आणि आता आपल्याला आजपासून किंवा उद्यापासून आचारसंहिता लागेल, उद्यापासून आपल्याला कामात लागायचे, इलेक्शनचा माहोल आहे, आपल्या सगळ्यांना इलेक्शन बद्दल आपल्याला आपला भारतीय जनता पार्टीचा कारण उत्तर आमदार करायचे का नाही जोरात? आपल्याला भारतीय जनता पार्टीचा कारण उत्तर आमदार करायचे का नाही? हात वर करा, हात वर करा, हात वर करा, कोणाला वाटते हात खाली करा। ही परिवर्तन यात्रा आहे, ही परिवर्तन होणारच आहे, ही समोरच्यांना पण माहिती आहे, आपल्याला पण माहिती आहे, पण आपण गाफील राहायचं। जास्तीत जास्त महिलांनी, आता तुमचं तर या सरकारने इतका आदर आतिथ्य केलंय, मुख्यमंत्र्याच्या तुम्ही लाडक्या बहिणी झालेला आहात। आता मनोजदादा, जोशीदादा किंवा रामकृष्ण वेकाळ साहेब किंवा भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, नेते हे सुद्धा तुमच्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतात। आजपर्यंत कुठला राष्ट्रवादीला किंवा काँग्रेसचा असा कार्यकर्ता येऊन तुमच्या दारात आला बघा? माझ्या लाडक्या बहिणीला फॉर्म भरायचे, लाडक्या बहिणीला किंवा पाणी द्यायचे, कुठलं साहित्य द्यायचे, पास द्यायचे, असं कुठला आजपर्यंत कुणी केलंय का? केलंय तुम्हाला? आपल्याला इथनं पुढं म्हणजे आजपासून एक डोकं ठेवायचंय
की आपल्याला कराडोत्तरमध्ये जास्तीत जास्त आपल्याला भारतीय जनता पार्टी कमळ या चिन्हावरती मतदान झालं पाहिजे. आपण आता जी लोकसभा झाली त्या लोकसभेमध्ये आपले आदरणीय छत्रपती उदय महाराज यांना आपण जास्तीत जास्त मतात तिकीट दिले कराडोत्तर मधनं. ह्याच्यापेक्षा 50,000 मतं वाढली पाहिजेत. कारण आता 50,000 पेक्षा जास्त महिलांना ज्या भारतीय जनता पार्टी आहेत त्यामुळे ठीक आहे, पण काही पण असतील आजपर्यंत त्यांनी घड्याळावर चिन्ह लावलं असेल तर त्या घड्याळ विसरायचं आणि मग काढून टाकले खाली काढून कशात ठेवले. घड्याळ कुणी घालायचं पटण लावायचं. आपल्याला परिवर्तन करायचं आहे. निसर्ग सोडा निसर्ग 2-2 महिन्याला परिवर्तन होतोय. जून महिन्याला पावसाळा चालू होतोय, आता नोव्हेंबरला हिवाळा चालू आहे, पण उन्हाळा चालू आहे. हा निसर्गाचा नियम आहे. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. परिवर्तन हे झालंच पाहिजे. करणार ना तुम्ही? म्हणजे कुणाला वाढायचे? तिथला जो आमदार आहे बिनकामाचा, ज्याला काही काम येत नाही, त्याला काय काम येतं? गटार बांधणे, 5 लाखाला 10 लाखाला निधी टाकणे, स्मशानभूमी बांधणे, मोठं कोट्यावधीचं काम कुठलंही झालेलं नाही. तुम्ही इथं वर जावा, बघा तिथं आपल्या जयकुमार कोरे भाऊनी किती मोठं काम केलंय. तिकडे जावा, आपले पालकमंत्री शंभूराजे देसाई, कोणाचं माहेर असेल पाहुणे असेल पाटण तालुका गेल्यानंतर बघा प्रत्येक गावागावात चांगलं कॉन्क्रीटचे रस्ते झाले. तिकडे पलीकडे जावा, महेश शिंदे कोट्यावधीचं काम 2-3 हजार कोटीचं काम या मतदारसंघात होते. आणि इथला आमदार गेले 25 वर्ष आहे आणि त्याच्या अगोदर वडील 10 वर्षे आणि आता दुसरा एक युवा नेता तो तुमच्याबरोबर आहे. आणखी ही सगळं बदलायचंय तुम्हाला आणि तुम्हाला आपल्या शेतकरी माणसाचा शेतकऱ्याचा एक आमदार बनवायचे, शेतकऱ्याचा एक जिल्हा परिषद सदस्य बनवायचे, शेतकऱ्याचा एक पंचायत समिती सदस्य बनवायचे. आणि हा आणि हे फक्त भारतीय जनता पार्टीत केले जाते. त्या माता भगिनीला एखाद्याचा मुलगा, एखाद्याचा पती, एखाद्याचा भाऊ भारतीय जनता पार्टीत जिल्हा परिषद सदस्य होईल, पंचायत समिती सदस्य होईल, पुढारी होईल. पण त्यांच्या जे दावणीला आहेत ना ते घरगडे काय तिथं कोणालाही किंमत नाही. मसुरात एक ठराविक गाव, बेलवडला एक ठराविक गाव, प्रत्येक गावात एक ठराविक गाव. आणि आपण काय त्यांचं काय गडे आहे का? आपल्याला आपण स्वतःच्या मनगटावर मोठं होतोय. तिथं कोणी कारखान्याचं कामगार नाही, तिथलं काय नाही, त्याचं कोण आहे का? कोणी नाही. तर जी असं दादाजी सर्व मनात बसलं आपल्या भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे सर्व मतदार आहेत. तर सर्व मतदारांनी जास्तीत जास्त आपलं मतदान हे कमळ या चिन्हावर झालं पाहिजे. आणि थोडक्यात मी सांगतो कराडोत्तरचा आमदाराला का निवडून द्यायचे? तर कराडोत्तर आता लोकसभेला तुम्ही छत्रपती उदय महाराजांना निवडून दिलं. तसंच राज्यसभेत पण निवडणूक असते. ज्या वेळेस आपल्या कराडोत्तरचा एखादा आमदार भाजपचा होईल त्यावेळेस तो आमदार विधान परिषदेत असू द्या, राज्यसभेच्या खासदार निवडण्यासाठी त्यांचं लोक उपयोग येतं. आणि वर केंद्रात आपलं सरकार आहे, राज्यात आपलं सरकार आहे. तिथं जर आपला आमदार असेल तर आपली प्रगती गेली 50 वर्षाची रखडलेली आहे ती प्रगती सर्व आपली 1-5 वर्षामध्ये होईल. का तर मला बोलायचं म्हटलं की तुम्ही अर्धा तास लागतो, 1 तास लागतो. मी मला सारखे दिवस देते. मला माहिती आहे माझ्यामुळे माता बहिणीची पाणी घ्यायचे त्या कटाळ्या नाही, त्या तुम्हाला जाता ऐकायला आलेले. तुमचं काय जीवन काय त्याची तुम्ही सांगा. काय त्या घरोघरी जाऊन तुमचा प्रचार करतील आणि कमळ चिन्हावर जास्तीत जास्त मतदान कसं द्यायचं ते करतील. तुम्ही त्यांची काळजी करू नका. तुम्ही दादाचं भाषण ऐकायला नाही तासभर बसलाय, हातवर करा, काळजी करू नका, तुम्ही उठू नका. बरोबर सगळं चाललंय काय भारतीय जनता पार्टी. आणि जर भाजपची सत्ता असेल तर तुम्हाला मी सांगतो कोणत्याही सांगतो आपल्या स्वतः माझा भाव असेल, तुमचा भाव असेल, कुणाचा पती असेल, गावाचा मित्र असेल, हा ज्या वेळेस आपल्या शिलीवर लढायला जातो 2 मिनिटं आहे का मी जे हनुमानकडे आहे की मी गेली 15 वर्ष मी चालवतोय एक अनुभव माझा मी सांगतो 2 मिनिटात. जर भारतीय जनता पार्टीची सत्ता असेल आणि काँग्रेसची सत्ता असेल तर काय फरक असतो? कुठल्याही बॉर्डरवर कुठल्या नेत्याचा कंपनीवर कुठल्या अधिकाऱ्याचा मुलगा नाही, आपल्या ग्रामीण मधल्या सामान्य कुटुंबाचा मुलगा तिथे गेलेला असतो. तुम्ही ऐकत असाल 2014च्या अगोदर एखाद्या सैनिकाला कपडे घातलेले असेल तर त्याला दगडफेक मारले जात होते, बरोबर ना? त्याच्यावर आतंकवादी हल्ले होत होते, त्यांना व्यवस्थित जेवण नव्हतं. तुम्ही घरी जाऊन विचारा, पती असतील, भाव असतील,
कोणी असतील त्या भोवी लोकांना विचारा की भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी ज्यावेळेस सत्तेत आले त्यावेळेपासून जे भ्याड आणण्यात होत होते, आतंकवाद हल्ले होत होते आपल्या सैनिकावर, तेही बंद झाले. साधं जे संरक्षण किट असायचं ना ते पत्र्यात होतं, गुजरातील कुणाला पत्र्यात होतं. आता अति उच्च दर्जाचं मेड इन इंडियाचं जे किट असतं तर पोलिसला लागणार नाही असं कुणीतले नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या बांधवांसाठी दिलेलं आहे. ते भरपूरच नाही मला सांगायला होतं. राम मंदिर तुम्हाला सर्वांना आपलं जेवण राम, ते राम मंदिर 70 वर्ष काय झालं नाही. काँग्रेसनं 24 वकील, किती वकील तुम्ही बघा मोबाईल, 24 वकील काँग्रेसनं राम मंदिर होऊ नये म्हणून 70 वर्ष त्यांनी उच्च न्यायालयात केस लढवली. ते उजाल्यानंतर आपलं राम मंदिर झालं. तुम्ही आता म्हणतो उज्जैन बघा, काशी बघा, अयोध्या बघा, अशा अनेक जे तीर्थक्षेत्र आहेत त्या तीर्थक्षेत्र आपण लांब जायचं नाही. आपलं विठुराया पंढरपूरला जावा, इतक्या दिवस कुठं होतं का, रस्ता कसं होतं, काय होतं, इथं माझ्या माता वगैरे कोणाचे भाव असतील पंढरपूरचे दिंडीला जाणारे त्यांना विचारा, किंवा दिंडीला त्या वर्षीपासून या सरकारनं प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये अनुदान दिले. अशा अनेक योजना आहेत. महिलांसाठी इतक्या योजना तुम्हाला सांगेल आणि तुम्हाला पण ही माहिती आहे. तर ही सर्व हे सरकार आहे आपलं भारतीय जनता पार्टीचं, महायुतीचं, हे आपलं काळजी करणारं सरकार आहे, आपलं सरकार आहे. हे सरकार आपलं आलंच पाहिजे. त्यासाठी आपल्याला भारतीय जनता पार्टीचा आणि कर्णावरचा आमदार अक्कमल चिन्हावर आपल्याला निवडून द्या. योजना आपल्यापर्यंत आली होती का? एकही योजना आली नाही. परंतु 22 ते 24 पर्यंतच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये या सरकारनं अनेक योजना आपल्यापर्यंत पोहोचवल्या. वैयक्तिक लाभाच्या योजना पोहोचवल्या, विकासाची कामं अनेक पोहोचवली, पाण्याचे प्रश्न या राज्यातले संपवले, महिलांच्यासाठी अनेक योजना दिल्या. असं हे चौफेर विकास करणारं सरकार राज्यात आणि केंद्रात आहे. या सरकारला परत आपल्याला आणायचं आहे का नाही? आपल्याला आणायचं आहे का नाही परत? जोरात बोला ना. आपल्याला हे सरकार परत आणायचं आहे. आता मगाशी चोपट्याने बऱ्याचशा सांगितलं, इथल्या विद्यमान आमदार किती वर्ष आहे तिथं? कराड तालुक्यामध्ये विद्यमान आमदार 25 वर्ष नेतृत्व करतायत. बाकीच्या 3 तालुक्यामध्ये गेली 15 वर्ष नेतृत्व करतायत. इथं माझ्या सगळ्या शून्य माता भगिनी बसलेल्या आहेत. गेल्या 25 वर्षाचा एक तरी निर्णय, ठोस निर्णय घेतलेला आहे आमदारांनी आहे का? आहे का? एकही निर्णय इथल्या विद्यमान आमदारांनी ठोस या विधानसभा मतदारसंघामध्ये केलेला नाही. परंतु आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते, मी असेल, धैर्यशील दादा आहे, व्यासपीठावरचे सर्व कार्यकर्ते, आम्ही सामान्य कुटुंबातले कार्यकर्ते, आम्ही कुठल्याही संविधानिक पदावर नाही. परंतु आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून हजारो लोकांना लाभ देण्याचं काम गेल्या 2.5 वर्षामध्ये आम्ही करतो. काय हो, 11,000 20,000 लोकांना लाभ देणं एवढं सोपी गोष्ट आहे का? परंतु आम्ही सगळ्या गावोगावी गेलो, लोकांच्या पर्यंत पोहोचलो आणि आज जवळपास 20,000 लोकांना कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून आपण कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या लोकांना फायदा देतोय. हे खऱ्या अभिमानाची गोष्ट आहे. मी माझं जास्तीचं भाषण लांबवणार नाही, परंतु माझी जाता सगळ्यांना विनंती आहे की आज काही लोकांना इथं लाभ मिळेल किंवा त्याची वस्तू मिळेल, कुणीही नाराज व्हायचं नाही. ज्याला मिळालं नाही त्याला, ज्या व्यक्तीला मिळालं नाही त्या सगळ्या लोकांना आम्ही घरपोच वस्तू देण्याची सोय करतोय. तुम्ही लक्षात घ्या, काय ठराविक लोकांना इथं मिळेल, कुणी गोंधळ करू नका. ज्याला वस्तू मिळाली नाही अशा प्रत्येक लाभार्थ्याला 2 दिवसाच्या आतमध्ये आम्ही त्याच्या घरी वस्तू पोच करण्याचं काम पुढच्या 2 दिवसामध्ये करतोय. परंतु नाराज व्हायचं नाही, कारण आपल्याला काय होतं, धैर्यशीलाला मदत मिळाली की रामकृष्ण वेताळानं नाराज व्हायचं, धैर्यशीलाचा अर्ज मंजूर झाला, रामकृष्ण वेताळाचा अर्ज मंजूर झाला की लगेच चर्चा करायची. अशी चर्चा करून चालणार नाही मित्र. आपल्याला जे उरलेले फॉर्म आहेत ते रिजेक्ट झालेले असतील. अनेक कार्यकर्त्यांची प्रॉब्लेम आहे की आमचे रिजेक्ट 50 फॉर्म झाले, 60 फॉर्म झाले, हेही आपण रिअप्रोव्हसाठी टाकलेले आहेत. तेही फॉर्म सगळे आपले परत अप्रूव्ह होणार आहेत आणि हे विधानसभा झाल्यावरती त्याही लोकांना आपण सगळ्यांना लाभ देणार. मी दाव्याने सांगतो, 1,00,000% या राज्यामध्ये परत महायुतीचं सरकार येणार आहे. 1,00,000% महायुतीचं सरकार येणार आहे. त्यामुळे कुणीही नाराज होऊ नका. कुणाला लाभ राहिला
होऊन परत आपल्या विरोधात कोणीतरी कारवाई करण्याचं काम करेल, महाविकास आघाडीचे नेते आपल्याला भडकवण्याचं काम करेल. हे भडकवलं गेलं जाईल, त्यापासून सावध राहा एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आणि जाताना विनंती करतो की या विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा जो उमेदवार असेल त्याच्या पाठीशी आपल्याला खंबीरपणे उभा राहायचं आहे. आणि आपण ते उभा राहत अशी अपेक्षा व्यक्त करतो, कारण महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्याकडून आपल्यामध्ये संभ्रम अवस्था निर्माण करण्याचं काम चालू आहे, आपल्यामध्ये भेद निर्माण करण्याचं काम चालू आहे. प्रत्येकाला वेगवेगळं सांगितलं जातंय, कारण आपण लाभार्थी एवढे इथं जमा केलेले आहेत. काल मागाशी सांगितलं, काल प्रत्येक कार्यकर्त्याला 200 रुपये जेवणाला दिले, गाडीचं भाडं दिलं. या ठिकाणी कुठल्याही लाभार्थीला 1 रुपया आपण दिलेला नाही, परंतु कालची जी सभा राष्ट्रवादीची झाली त्याला सगळे 200 रुपये देऊन लोक भाडोत्री घेऊन तिथं सभा केली. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे सगळे कार्यकर्ते आपण जमलेला, याचाच आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मनापासूनचा आभार आणि अभिनंदन आम्हाला वाटतंय. आज आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येला उपस्थित राहिला त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांच्या वतीनं आपल्या सगळ्यांच्या मनापासूनचे अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बराच वेळ झालेला आहे. आपण या ठिकाणी आला. आज राम राज्य रथाच्या माध्यमातून या कराड उत्तर मधल्या 180 गावात बांधकाम कामगार आणि इतर योजना त्याच्या नोंदी झाल्या, काही लोकांची कामं झाली आणि त्या नोंदीमधल्या आज जवळजवळ 5000 बांधकाम कामगारांच्या कुटुंबाला या ठिकाणी संसारोपयोगी साहित्य वाटायचं काम सुरू आहे. आज या ठिकाणी मी काही जास्त बोलणार नाही. मी आता बऱ्यापैकी सगळ्या गावातनी गेलो, आपल्याकडे माझं मत व्यक्त केलेलं आहे. फक्त हे बांधकाम कामगार याचे जे आपण फॉर्म भरले ते जवळजवळ 20,000 फॉर्म आपण भरलेले. किती? 20,000. त्यातले 17,000 फॉर्म अप्रूव्ह झाले. 17,000 फॉर्म अप्रूव्ह झाले. 2-3 हजार लोकांचे फॉर्म रिजेक्ट झाले. काय फॉर्म चुकला असतं, काय झालं असतं, त्या लोकांना परत फोन करून त्यांचे फॉर्म सुद्धा आपण अप्रूव्ह करणार आहे. त्याला थोडासा वेळ जाईल. आज या ठिकाणी जवळजवळ 5,000 लोकांना संसारोपयोगी साहित्य वाटप होईल आणि राहिलेल्या लोकांना येत्या 2-4 दिवसामध्ये जसं जशी ते साहित्य आपल्याकडे येईल, कारण आता ते फॉर्म मंजूर झाले, कार्ड निघाले, थंबिंग केलेलं आहे, त्यामुळे जसं जसं येईल त्याच्या पद्धतीनं साहित्य दिलं जाईल. माझी एकच विनंती आहे, आपण सगळ्यांनी ज्यांनी फॉर्म भरले त्यांनी या योजनेचे काही लाभ आहेत बारकाईनं त्याचा अभ्यास करायचा. हे दुसरं कोण करणार नाही. इथं बसलेल्या तुम्हाला स्वतःला करावं लागेल की मी फॉर्म भरलाय, मी बांधकाम कामगार म्हणून रजिस्टर झालोय, मला शासनाकडनं काही योजनेचा लाभ मिळणार आहे. मी आता इथं काही सांगत बसणार नाही. त्या सगळ्या योजना तुम्ही जाणून घ्या. इतक्या योजना आहेत की बाळाच्या जन्मापासून म्हणजे मातेला बाळपणाला पैसे मिळण्यापासून ते स्मशानात जाईपर्यंत जेवढ्या गोष्टी आहेत त्या प्रत्येक गोष्टीला या ठिकाणी या योजनेमध्ये आर्थिक मदत मिळते, शासनाची मदत मिळते. नुसतीच भांडी महत्वाची नाही, कारण तिथं भांडी सगळ्यांच्या घरात आहेत ना, सगळ्यांच्या घरात. पीटी पण आता कोण वापरत नाही, पण तरी पीटी घेतो आपण. त्या पीटी पेक्षा त्या भांड्यापेक्षा महत्वाचं आहे याच्यातून तुमच्या कुटुंबाला मिळणारा लाभ. तो लाभ असा नाही मिळणार. तो लाभ कसा मिळेल? त्यासाठी तुम्हाला वैयक्तिक अभ्यास करावा लागेल. माझा मुलगा शिकतोय, तो फॉर्म भरला पाहिजे. एखादा तरुण
वेगवेगळे लाभ. सगळ्यात महत्वाचा लाभ आहे कराड तालुक्यातल्या लोकांना कृष्णा हॉस्पिटलमध्ये गेलं की लक्षात ठेवा तुमचं कार्ड दाखवायचं आणि कार्ड दाखवलं कसला पण आजार तुमचा असू दे कसला पण मेडिकल मधून गोळ्या पण विकत आणायचं नाही 100% मोफत इलाज त्या ठिकाणी होणार. आणि साताऱ्याला बालाजी हॉस्पिटल आहे. कुठं हॉस्पिटल? बालाजी हॉस्पिटल आहे. त्या बालाजी हॉस्पिटलमध्ये तुमच्यावर मोफत इलाज होणार आहे. जे औषधं लागते गोळ्या लागते इंजेक्शन लागते ती सुद्धा सगळी बांधकाम कामगारांना मोफत मिळणार आहे. हे अशा अनेक योजना आहेत. आणि एक विनंती करू आपण 17,000 लोकांना भांडी वाटप करणार. दुर्दैवानं दुपारी आचारसंहिता लागेल भांडी तर एक राहणार आहे. आता तुम्ही इकडे तिकडे पळत बसायच्या भांडणी करू नका. आज ज्यांना इथे मिळतील त्यांनी घेऊन जावा. ज्यांना मिळणार नाही त्यांनी कुठेही जायचं नाही. त्यांच्या घरी आपल्या भाजपच्या वतीनं भांडी पोच केली जातील. तुम्ही कुठेही फिरायची गरज नाहीतर इथे मिळालं नाही मग मला कसं माझं कसं व्हायचं असं काही समजून घेऊन आम्ही तुमच्याकडे आम्ही तुम्हाला लाभ मिळावा म्हणून तुमच्या दारोदारी घरोघरी जाऊन तुमचे फॉर्म भरून घेतले आणि त्याचा उपयोग झाला तर आपल्याला शासनाच्या योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हणून विनंती करतो की कसल्याही परिस्थितीत खाली वाटप करत असताना गोंधळ गडबड करू नका. ज्यांचा नंबर येईल त्या नंबरानं भांडी घ्या. चुकून एखाद्याचा नंबर आला आणि भांडी मिळाली नाही तर ती भांडी त्याला घरी पोच केली जातील. आम्ही एवढं काम केलं 4 महिने हा 2 रथ या गावोगावी फिरते. आमचे भाजपचे कार्यकर्ते तुमच्याकडे आले तुमच्याशी बोलले या योजनेचं महत्व सांगितलं. तुम्हाला बांधकाम कामगार नोंदणीकृत केलं. हे कुठल्याही मतदारसंघात एवढं झालेलं नाही. याच्या अगोदर कुणीही तुमच्याकडे आलं नाही. आणि म्हणून माझे हात जोडून विनंती आहे की गडबड गोंधळ न करता आपल्या भाजपचे पदाधिकारी जे सांगतील त्या पद्धतीने आमचं वाटप होईल. परत एकदा सांगतो त्याला मिळणार नाही त्याच्या घरी पोच करायचा शब्द हा धैर्यशील कदमांचा आहे. आता बाकी काही बोलत नाही. फक्त लाडक्या बहिणीनं एक आव्हान माझं. लाडक्या बहीण म्हणले की नवीन शहरात बोलतो. मला एक प्रश्न विचारला 7,500 रुपये तुमच्या खात्यावर आले. इथं बसलेल्या सगळ्यांच्या खात्यावर नसलं आलं तर सांगा ते पण अजून मिळवून देतो. काळजी करू नका. आजच्या आनंदाची बात काय मागतो म्हणून तुम्ही की लाडक्या बहिणीला पैसे मिळाले. ज्येष्ठ बायकांचं काय आज वयश्री योजनेचं 3,000 रुपये त्यांच्या पण खात्यावर गेले. वयश्री योजनेचं 3,000 रुपये त्यांच्या पण खात्यावर गेले. आज विचार करा कोण ज्येष्ठ असेल तर आले आले ते बघा. 7,500 रुपये तुमच्या खात्यावर. एकच प्रश्न विचार 7,500 रुपये कधी तुमच्या घरातले मग नवरा असू दे पोरगा असू दे वडील असू दे कधी तुमच्या खात्यावर टाकला ना बघा विचार करा. माझ्या ताईला एखादी साडी जरी घ्यायची म्हटलं तर कुणाकडे तरी हात पसरायला लागेल. 200 रुपये द्या 300 रुपये द्या 500 रुपये द्या नाहीतर 2 दिवस रोजानं द्यायला लागेल. त्यावेळी मनासारखी साडी आहे. आज माझी ताई पैसे द्यायची ताकद ताईच्या झाली. तुमच्या खात्यात पैसे या भारतीय जनता पार्टी सरकारनं तुमच्या सहीमध्ये ताकद निर्माण केली. तुम्हाला सन्मान निर्माण केला. या
तुम्हाला सन्मान मिळवून दिला. आज तुम्ही कुणाला तरी पैसे देणार. काल मी भोसलेवाडीची ताई म्हणली, दादा माझ्या पोरग्याचा आता फोन आला आणि पोरगा म्हणला की आई माझा आता मोबाईलचा रिचार्ज संपलाय, मला 100 रुपयाचा रिचार्ज मार. काँग्रेसवाले म्हणले, शरद पवार म्हणले, उद्धव ठाकरे म्हणले माझ्या लाडक्या बहिणीचे पैसे बंद कर. उद्धव ठाकरेचा माणूस कोर्टात गेला, शरद पवारांचा माणूस कोर्टात गेला, या लाडक्या बहिणीचे पैसे बंद करा. बहिणीला पैसे द्यायची काही गरज नाही. पैसे पाहिजेत का नको? मोठ्यानं सांगा. पाहिजे. मग हे पैसे तुम्ही काय करणार आहे? कुठल्या बारामध्ये जाणार आहे? कुठं जुगार खेळणार आहे? माझी आई, माझी माय मावली ही घराच्या संसारासाठी पैसे वापर, पोरांच्या औषध पाण्यासाठी, स्वतःच्या वापरासाठी, घरातल्या वडीलधाऱ्यांची सेवा करण्यासाठी ही माझी माय मावली पैसे वापरते. आणि हे म्हणते महिलांना पैशाची गरज नाही, त्यांना ती सवय लावणार. तिथं सुप्रिया सुळे आलं. सुप्रिया सुळे म्हणजे पैसे आल्यानंतर बघू आमचं सरकार मला तर किती रुपये देऊ? 3000 रुपये महिन्यात. सुप्रिया सुळेंचं सरकार होतं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. 3 रुपये तरी दिले का खाता तुमच्या? दिले का? 2.5 वर्ष इथले आमदार पालकमंत्री होते. 2.5 वर्षात या जनतेचा एक तरी फॉर्म भरला का? भरला का? आम्ही भाजपचे कार्यकर्ते तुमच्याकडे येतोय, तुमचे फॉर्म भरतोय, तुम्हाला लाभ मिळवून देतोय, तर ह्याच्या पोटात दुखतंय, यांना पोट सोडून. ताई या ठिकाणी ह्या योजना सगळ्या चालू ठेवायच्या. ह्या योजना सगळ्या चालू ठेवायच्या. मग कोणाचं सरकार आणावं लागेल? भाजपचं सरकार आणणार. कोण आणणार? कोण आणणार? भाजपचं सरकार. माझ्या ताईने आता निवडणूक हातात घेतलेली. माझ्या ताईने निवडणूक हातात घेतलेली आहे. आज किंमतीनं 1,500 रुपये महिन्याला मिळते. ताई माहिती सरकारला वर्षाला 18,000 मिळणार. 5 वर्षात मत देतो आपण. एक मत किती दिवसासाठी? 5 वर्षासाठी. 5 वर्षामध्ये तुमच्या खात्यावर 90,000 रुपये येणार आहे. हे बांधकाम कामगार सोडून. माझ्या शेतकऱ्याचं लाईट बिल माफ झालं. माझ्या शेतकऱ्याच्या प्रत्येक खात्यावर नरेंद्र मोदींचा आतापर्यंत 36,000 रुपये आलं. पुढल्या 5 वर्षामध्ये प्रत्येकाच्या खात्यावर 30,000 रुपये येणार. राज्य सरकारनं 30,000, एका शेतकऱ्याच्या खात्यावर 60,000 रुपये येणार आहे. घरात दोघं झाली तर 1,20,000 झालं. घरात दोघं झाले किती झाले? 1,20,000. माझ्या ताई घरात दोघी झाल्या, सासू सुना किती झाले? 90 दुरी 1,80,000. 1,80,000 अधिक 1,20,000. 3 लाख रुपये. आणि 3 लाख रुपये कुणाच्या घरात मिळणार आहे? शेजाऱ्याच्या. कुणाच्या घरात मिळणार आहे? तुमच्या स्वतःच्या घरात 3 लाख रुपये मिळणार आहे. हे योजना चालू ठेवायचे का बंद करायचे? आज टोलमाफी झाली. लगेच कोर्टात गेला उद्धव ठाकरे की टोलमाफी करू नका, महिलांना लाडक्या बहिणीचे पैसे देऊ नका, बांधकाम कामगारांना साहित्य वाटू नका, लाभ देऊ नका. हे काही करत नाही आणि दुसरे करतात तर अशी माफा काढते. मी काही सांगेन तुम्हाला, मतदानाचा येत्या महिन्याभरात आपल्याला विधानसभेला इथला ना करता बिनकामाचा आमदार बदलायचा. बदलायचंय ना? कोण बदलणार आहे? तुम्ही ऐका, पुस्तक ताई हातवर करते. तुमचं काय? सगळे ताई मतदानाच्या आदल्या दिवशी कोणतरी घरी होत काय म्हणतो, ताई हे घ्या अर्धा किलो मटण. किंवा काय म्हणतो, ताई विसरायचं नाही बरं का की
1000ची नोट महत्वाला. ताई 1000ची नोट महत्वाची, अर्धा किलो मटण महत्वाचं का घरात मिळणारे 3 लाख रुपये महत्वाचे. आपण आता 5 वर्षासाठी मत देतोय, 1 वर्षासाठी मत देत नाही, हे ध्यानात ठेवा. इथं बसलेली सगळी मंडळी ही गोर गरीब घरातले, बांधकाम करणारे मोठ्या घरात होत नाही, गोर गरीब घरातली जनता. आपण हे शिवधनुष्य उडायचं, परिवर्तन आपण करायचं. कोणी करायचं परिवर्तन? इथं बसलेल्या सगळ्या माई माऊल्यांनी, माझ्या लाडक्या शेतकऱ्यांनी करायचं. हे सरकार आपलं आहे, हे सरकार तुमचं आहे, हे सरकार देणार आहे, हे सरकार घेणार आहे. काल एकदम म्हटला उमरच्या सभेमध्ये काय म्हणतात की लाडका बहिणीला पैसे दिले, कुठे यांच्या खिशातलं दिलं. काय म्हटलं? कुठे यांच्या खिशातलं दिलं. म्हटलं जीएसटीतलं दिलं. अरे बाबा जीएसटीतलं देऊ दे, कुठलं देऊ दे, दिलं ना माझ्या ताईला पैसे. आता ताई खुश आहे, तुझं काय चाललंय पिकाबद्दल? आता शेतकऱ्याचं लाईट बिल माफ झालं, आमचे शेतकरी खुश आहेत. या ठिकाणी काय भाषणामध्ये इथले आमदार जरा शांत आहे. भाषणामध्ये इथले आमदार म्हटले त्या बदलापूरला एका छोट्या बालिकेवर बलात्कार झाला. माहिती आहे ना सगळ्यांना माहिती आहे. बदलापूरमध्ये एक छोट्या बालिकेवर बलात्कार झाला. त्या नरात आम्हाला काय केलं पाहिजे? मोठ्याने सांगा, त्या नरात आम्हाला काही फाशी दिली पाहिजे. ती पोलिसाच्या तावडीतनं पळून निघालो आणि पोलिसांची बंदूक घेतली आणि पोलिसांच्या गोळ्या धरायला. पोलिसांनी उलट्या गोळ्या घातल्या आणि तिथं मारून टाकलं. त्या नरात आम्हाला जागा मारलं. ही चूक आहे का बरोबर आहे? चूक आहे का बरोबर आहे? इथला नाकारता आमदार म्हणतो त्या नरात आम्हाला गोळ्या घालून मारलं, सरकारनं मोठी चूक केली. आता तर तुम्ही सगळ्यांनी त्याला विचारला पाहिजे, आता जाब विचारला पाहिजे. त्याचं भाषण बघ सीमाताई, महिलांचा जागृती करा. नराधामांचा आहे आमदार, नराधामाला ठार मारलं म्हणून त्या नराधामाची बाजू घेतोय. आपण असं जाणून देतो, असं जाणून देतो. आणि म्हणून मला आपल्या सगळ्यांना विनंती आहे, येत्या निवडणुकीमध्ये आपला उमेदवार एक कमळ चिन्ह आहे. आपला उमेदवार एक कमळ चिन्ह आहे. आपल्याला कमळाच्या उमेदवाराला निवडून आणून महायुतीचं सरकार महाराष्ट्रात आणायचं आहे आणि करार उत्तरमध्ये नाकारत्या बिनकामाच्या आमदाराला खरी घालून आपला आमदार करायचा आहे. आमदार करणार कोण? आमदार करणार कोण? हे दाखव. हाय तयार? घ्या शपथ, घेऊया शपथ, करा पडा. बघा शपथ घेताय, परत सुट्टी नाही. स्वतः शपथ घ्यायचंय माझ्या लग्नाला. मी आज या ठिकाणी मसूरमध्ये शपथ घेत आहे की कराड उत्तर मधील नाकारता आमदार बदलण्यासाठी व कराड उत्तर मध्ये कमळाच्या चिन्हाचा आमदार बनवण्यासाठी व महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आणण्यासाठी दिवस रात्र प्रयत्न करेल. एकच विनंती, तुमच्या एका मताने काय होणार नाही. तुमच्या फोनमध्ये, फोन बुक मध्ये लय काम करायचं नाही. एवढी विनंती माझी मान्य करेल. माझ्या लाडक्या शेतकऱ्यांनी, लाडक्या बहिणी, एकच विनंती, तुमच्या फोन मध्ये जेवढे फोन आहेत त्या सगळ्या फोन नंबरला फोन करायचे आणि सांगायचं बाबा रे आम्हाला एवढा लाभ झाला, एवढं मिळालं. आपण आता यावेळी भाजपच्या कमळ चिन्हाचा आमदार निवडून आणूया. एवढं करत नक्की. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज मसूर नगरीमध्ये उपस्थित सर्व
लाडक्या बहिणी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व आमचे भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे सर्व आमचे सहकारी, खरं तर आता जास्त बोलण्यासारखा विषय काही राहिलेला नाही आणि मी काही जास्त बोलणार नाही, कारण खाली बसून मांडी घातल्यानंतर आणि वरनं गरम होत असल्यावर काय परिस्थिती असते मला पण माहिती. आज या ठिकाणी संसार उपयोगी वस्तूंचं वाटप या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या कामगार मंत्रालयाच्या माध्यमातून होते आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित ज्यांनी आता मार्गदर्शन केलं ते भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष जयदेशी दादा कदम, तसंच रामकृष्णजी वेताळ भाऊ, विक्रमसिंहजी कदम, राजेंद्रजी चव्हाण, आपल्या भारतीय जनता पार्टीचे मंडलाध्यक्ष शंकर काका शेजवळ, प्रमोद अप्पा, तसंच या ठिकाणी उपस्थित आपल्या कारावरच्या महिला अध्यक्षा. आणि खरं तर आजपर्यंतची परिस्थिती अशी दिसत होती की पुरुषांची संख्या इकडे एवढी असायची आणि आमच्या माता बहिणी आहेत त्यात पण निम्मे असायच्या, पण लाडक्या बहिणीपासून आमच्या बहिणींना एवढा आत्मविश्वास या ठिकाणी आलेला आहे की आमच्या पुरुषांच्या पेक्षा आता या ठिकाणी आमच्या माता भगिनी बाहेर पडायला लागले. हे शासन ज्या वेळेला 2.5 वर्षापूर्वी आलं त्यावेळेला पहिला जर काही निर्णय घेतला असेल तर महिलांसाठी अर्ध्या तिकीटचा निर्णय घेतला. ऑटोमॅटिक आमची माता भगिनी तहसीलदार कचेरीतील काय तहसीलचं काम असेल, डॉक्टरकडे जायचं असेल, जे काय बाहेर पडून काम असतील त्या ठिकाणी आमच्या पुरुषांची जबाबदारी थोडीशी कमी केली. आणि आता तर दर महिन्याला 1,500 रुपये आमच्या बहिणींच्या खात्यावर आले. खरं तर या निमित्तानं ज्यांची खाती नव्हती त्यांनी सुद्धा खाती उघडली आणि आता कुणालाही आपल्या घरात 100 रुपये द्या, 500 रुपये द्या, 200 रुपये द्या मागायची वेळ झालेली नाही. आणि वेगळा आत्मविश्वास या ठिकाणी या माध्यमातून महिलांमध्ये निर्माण झाला. आणि सगळ्यात महत्वाचं काय झालं असेल तर हा आत्मविश्वास हा सगळ्यात महत्वाचा आहे. आज महिलांच्याकडे सुद्धा एक आर्थिक स्वायत्तता देण्याचं काम या ठिकाणी या महायुतीच्या सरकारने केलं. त्याच्या अगोदर सुद्धा ज्या महिला खातेदार आहेत त्यांना या ठिकाणी शेतकरी सन्मानचे पैसे येत होते. केंद्र सरकारचे 500 रुपये, राज्य सरकारचे 500 रुपये आणि आता आणखी हे 1,500 रुपये. आणि आज या कामगार कल्याण जे काही आपलं मंत्रालय आहे या माध्यमातून जर सगळ्यात महत्वाचं असेल तर आपल्याला या ठिकाणी आज संसारोपयोगी वस्तू मिळत आहेत, त्याच पद्धतीनं आपल्याला किट मिळतंय. परंतु ह्याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं जे आहे तर आपला बाल्य जर शाळेत असेल त्या ठिकाणी टेक्निकल शिक्षण घेत असेल तर या ठिकाणी त्याला सगळी फी या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून मिळते. आता आपल्या शासनानं मुलींसाठी शिक्षण मोफत केलंय, परंतु आपल्या पाल्याला किंवा जो मुलगा असेल तर या ठिकाणी इंजिनिअरिंगची फी 70,000, 80,000, 1,20,000 अशा पद्धतीच्या फीज आहेत. या फीज या माध्यमातून फार मोठा लाभ देणारी या गोष्टी आहेत. त्याच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये घरकुल योजना येते, त्याच पद्धतीनं या ठिकाणी आरोग्य विमा सुद्धा आहे. आणि या गोष्टी ज्या वेळेला एखाद्या आपल्यावर संकट येतं त्यावेळेला फेस करताना जर आपण हे कार्ड कामगार कार्ड असेल तर त्याचा फार मोठा उपयोग या ठिकाणी या माध्यमातून होणार आहे. आज आपण बघतोय मागच्या 4-5 दिवसापूर्वी या ठिकाणी आपण महिलांचा मेळावा घेतला होता. फार मोठ्या संख्येने या ठिकाणी सर्वांनी प्रतिसाद दिला आणि यामध्ये आज समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये महिला या ठिकाणी आल्या हे एक अतिशय चांगलं या समाजामधील लक्षण आहे. आणि अशाच पद्धतीच्या योजना येणाऱ्या काळामध्ये जर आपल्याला चालू ठेवायच्या असतील आणि त्याचा चांगल्या पद्धतीने जर लाभ घ्यायचा असेल तर या ठिकाणी परत एकदा महायुतीचं सरकार आणणं हे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आज आपण बघतोय ह्याच्या अगोदर काँग्रेसची सरकार होती, राष्ट्रवादीची सरकार होती, कधीही महिलांसाठी कोणीही पेन्शन चालू केलेली नाही.
कसलाही इतर लाभ दिलेला नाही. तो आज हा कामगार मंत्रालयाने घेतलेला निर्णय अशा पद्धतीचा निर्णय कधीही घेतला नाही. हे सरकार देणारं सरकार आहे. आणि आपल्याला जर इथून पुढच्या काळामध्ये जर घ्यायची आपल्याकडं ताकद ठेवायची असेल तर देणार असावं लागेल. हा देणारं सरकार आपल्याला आणण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आपण आता काय 30-35 दिवसाचा इलेक्शनचा कालावधी असणार आहे आणि त्यामध्ये आपण अतिशय चांगल्या पद्धतीचं सहकार्य या ठिकाणी याच्या कार्यक्रमाला आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहायला त्याबद्दल आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी आभार मानून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की, भारत माता की. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. आज बांधकाम कामगार महामंडळातर्फे देण्यात येणाऱ्या संसारोपयोगी साहित्याच्या वाटपाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर सर्व माननीय नेते मंडळी उपस्थित राहिले. आपण सर्व माता भगिनी अत्यंत मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहात. माझे ज्येष्ठ मार्गदर्शक युवा बांधव पण इथं उपस्थित आहेत. आपल्या राज्याचे नेते, आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते आपण सातारमध्ये जयश्रीदादांच्या मार्गदर्शनाखाली मनोजदादा आहेत, रामकृष्ण वेताळ भाऊ आणि उत्तर विधानसभा मतदारसंघामधले सर्व नेते मंडळी यांच्या माध्यमातून राम राज्य रथाची कल्पना आपण तिथं सातारमध्ये त्यांच्या हस्ते झेंडा घेऊन आपण चालू केली. उत्तर विधानसभा मतदारसंघात या माध्यमातून जवळजवळ 18 ते 20,000 लोकांची नोंदणी झाली आणि आज त्यामधील 5,000 लोकांना प्रत्यक्ष या संसारोपयोगी साहित्याचं वाटप सिद्ध करतोय. मी एवढ्यासाठी तिथं आज तुमच्या समोर आलोय की राहिलेल्या सगळ्या लोकांना ज्यांचं रजिस्ट्रेशन झालंय, त्यांचं अप्रुव्हल झालंय, आज 3-3:30 वाजता आचारसंहिता चालू होणार आहे. निश्चितपणे या सर्व नेते मंडळीच्या माध्यमातून तुम्हाला शब्द देतो, राहिलेल्या सर्व लोकांना त्यांच्या सर्व साहित्याचं किटचं वाटप यानंतर कुठलं सरकार येणार आहे? महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून तुम्हाला सर्व राहिलेल्या या बांधकाम कामगार महामंडळातर्फे देण्यात येणाऱ्या साहित्याचं वाटप निश्चितपणे केलं जाईल. एवढीच तुम्हा सगळ्यांना शाश्वती देण्यासाठी मी इथं तुमच्या समोर उभा आहे. यानंतर कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील कराड मंडळाचे अध्यक्ष शेजवळ काका काही महत्वाच्या तुम्हाला सूचना देणार आहेत. या सूचना त्यांनी द्याव्यात अशी त्यांना विनंती करतो.